आजच्या या सेशनमध्ये आपण बघा डू, डज आणि डिड हे जे तीन जे ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तररित्या आपण समजून घेणार आहोत आणि सोबत यावर आपण प्रॅक्टिस पण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर पण करायचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अगदी सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मी यूट्यूबला पण शिकवतो। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जे आपलं चॅनल जे शेअर झालं पाहिजे आणि नेहमीप्रमाणे आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स आणि इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला खूप साऱ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण शिकवल्या जातात। पहिलं तर आपल्याला बरेचशा वेळेस काय होत असतं की बेसिक लेवलला आपण स्पोकन शिकत असताना किंवा इंग्लिश ग्रामर शिकत असताना आपण जे बेसिक लेवल असते त्यावेळेस आपण गोंधळतो। हालाकी हे जे काही प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत म्हणजे वर्बमध्ये प्रायमरी वर्ब ऑक्झिलरी वर्ब आणि ऑक्झिलरी वर्बमध्ये पण आपण विचार केला तर प्रायमरी वर्ब या कॅटेगरीमध्ये हे डू, डज, डीड हे येतात। आता या डूचा कुठे उपयोग करायचा, डजचा कुठे उपयोग करायचा आणि डीडचा कधी उपयोग करायचा या सोप्या ज्या काही संकल्पना असतात त्या संदर्भात आपण जे आहे क्लॅरिटीसोबत जे आहे पुढे गेलं पाहिजे आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे। पहिलं तर आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊयात वाक्यामध्ये, त्या संदर्भात आपण वाक्य पण घेऊयात। पहिलं तर लक्षात ठेवा डू जे आहे वाक्यामधलं पहिलं जे प्रायमरी व्हर्ब आहे त्याला ऑक्झिलरी व्हर्ब पण म्हणू शकता। ऑक्झिलरी व्हर्बच्या कॅटेगरीमध्येच प्रायमरी व्हर्ब येतं। क्लिअर? जे डू आहे तर डूचे जर आपण प्रेझेंटचे वर्तमान काळी जर रूपे पाहिले आपण तर दोन आहेत, एक आहे डू आणि एक आहे डज। अच्छा, डज जे आहे सिंग्युलर नाउन सोबत वापरलं जातं आणि प्लुरल नाउन सोबत डू वापरलं जातं आणि त्यामध्ये अपवाद आहे ते म्हणजे आय, त्या संदर्भात पण मी बोलणार आहे। पण डू आणि डज हे डूचे प्रेझेंटचे रूपे आहेत म्हणजे प्रेझेंटचे व्हर्ब आहेत आणि त्याचप्रमाणे डू जे आहे त्याचं पास्ट व्हर्ब जर तुम्हाला विचारलं म्हणजे पास्ट फॉर्म ऑफ डू तर त्याचा जो पास्ट फॉर्म आहे तो आहे डीड। डीड हे V2 आहे आणि डीड हे कोणत्याही कर्त्यासोबत येतं बघा, त्याला काय कर्त्याची ॲलर्जी नाही म्हणजे कुठल्याही फिकॉलसारखं चिटकतं ते, समजलं? त्यामुळे त्याला ॲलर्जी नाही आहे। पण ॲलर्जी कुणाला आहे तर ती म्हणजे डूला। पण त्या संदर्भात आणखी थोडी क्लॅरिटी तुम्हाला यावी त्या संदर्भात मी इथे एक चार्ट केलेला आहे आणि या चार्टची अक्षरशः भूकंपट्टी करून टाका। बेसिक ज्यावेळेस आपण स्पोकन शिकत असतो जसं तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे कुठल्याही प्रकारची गडबड न करता तुम्हाला छोट्या संकल्पना शिकवणारं हे चॅनल आहे आणि तुमच्या हक्काचं चॅनल आहे। त्यामुळे या चॅनलला भरभरून प्रेम मिळालं पाहिजे आणि हे चॅनल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलं पाहिजे। खूप महत्त्वाचं म्हणजे बघा या चार्टने तुम्हाला संपूर्ण संकल्पनाच क्लिअर होणार आहे। पहिलं तर आपण हे समजून घेऊयात की सब्जेक्ट्स त्यानुसार कोणतं व्हर्ब घ्यायचं आहे, सब्जेक्ट्स आणि त्यानुसार कोणतं व्हर्ब घ्यायचं आहे। आता हे तर आपण क्लिअर केलेलं आहे का? पहिलंच हे क्लिअर केलं आहे आपण। काय क्लिअर केलं आहे आपण की प्रेझेंटचं जे काही फॉर्म आहेत तर ते आहे डू आणि डज आणि पास्टचे फॉर्म आहेत ते डीड म्हणजे V2, डीड म्हणजे V2 आणि ते फिकॉलसारखं कोणत्याही सब्जेक्टच्या सोबत येत असते हे आपल्याला समजायला पाहिजे। मुद्दा आपण पहिला हा घेऊयात की काही इथे मी सब्जेक्ट्स दिलेले आहेत जसं की आय आहे, वी आहे, यू आहे, दे आहे, यासोबत डू येतं बघा। आता यामध्ये आय जो आहे हा एक्सेप्शन आहे, जसं आय एम त्यासोबत आय एम येतं बरोबर। तर त्याचप्रमाणे इथे जे आहे हा जर आय जो दिसतो तो सिंग्युलर प्रमाणे दिसतो तरी देखील त्याच्यासोबत डू हे वर्ब येत असतं। इनिशियल स्टेजला अशा प्रकारचे छोटे पण काही समस्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा नवीन जो शिकणारा व्यक्ती असतो त्यांच्या मनामध्ये असतात। त्यामुळे आय सोबत डू येतं, डज येणार नाही, हे तुम्हाला मी एकदम बेसिक शिकवतो आहे बघा। मग याच्यामध्ये आपल्याला हे क्लिअर झालं आहे की आय, वी, यू, दे हे किमान 4 सब्जेक्ट्स तरी आपल्याला माहीत असायला हवेत की यासोबत डू येत आहे। पाठ करायला पाहिजे, हा तक्ता तुमचा पाठ झाला पाहिजे बघा। परंतु यापैकी दुसरे जर आपण या व्यतिरिक्त दुसरे सब्जेक्ट जर पाहिले जसं की ही, सी, इट, ही म्हणजे तो, सी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते। आता इट हे निर्जीव वस्तूसाठी एक डमी सब्जेक्टसाठी वगैरे त्याचे प्रचंड उपयोग आहेत। त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ लेक्चर येणार आहे। लक्षात ठेवा ॲडव्हान्स लेवलचं व्हिडिओ लेक्चर येणार आहे त्यामुळे त्याबद्दल पण काळजी करायची गरज नाही। तुर्तास ही, सी, इट हे तिन्ही सिंग्युलर नाउन आहेत, सिंग्युलर सब्जेक्ट्स आहेत, त्यामुळे सिंग्युलर प्रोनाउन आहेत आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे तिन्ही सिंग्युलर सब्जेक्ट्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे की तिन्ही सब्जेक्ट हे सिंग्युलर असल्यामुळे ही, सी, इट त्यासोबत डज येणार आहे। काय येणार आहे? डज, म्हणजे डज येईन सिंग्युलर सोबत
आणि डू येईन प्लुरल सोबत. फक्त आय हा एवढाच अपवाद लक्षात ठेवायचा आहे, आयच्या सोबत डू येत आहे. आता या सब्जेक्टपैकी कोणताही जर आपण सब्जेक्ट उचलला तर त्या संदर्भात डीडच येणार आहे बघा. म्हणजे डीड हे आय सोबत येईन, डीड हे वी सोबत येईन, डीड हे दे सोबत येईन, डीड हे इट सोबत येऊ शकतं, डीड हे सी सोबत येऊ शकतं, डीड हे ही सोबत येऊ शकतं. म्हणजे डीड असं आहे की V2 भूतकाळी रूप डूचं त्यावेळेस ते कुठल्याही सब्जेक्टच्या सोबत येतं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आय होप की तुम्हाला एवढं तरी क्लिअर झालं पाहिजे की मला आता पुढे जायच्या अगोदर की डू डज डीड यामध्ये डू आणि डज हे प्रेझेंटचे फॉर्म आहे आणि डीड हे जे आहे हे V2 आहे, पास्टचं आहे. डूचे 2 फॉर्म आहेत, डू आणि डज प्रेझेंटचे. डूचे पास्ट फॉर्म हे फक्त डीड आहे. त्यानंतर सब्जेक्टचे आहे कोणचा असेल तर डीड कुठे पण चिटकतं फी इक्वलसारखं. परंतु जर का प्लुरल सब्जेक्ट असतील तर डू आणि आय त्याला एक अपवाद आहे, आय सोबत पण डू येईल. आणि सिंग्युलर सब्जेक्ट असते ही सी इट त्यासोबत डज घ्यायचा आहे. आता येऊयात आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे. जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुमचं मन भरणार नाही, बरोबर. पण तत्पूर्वी तुम्हाला काही सोपे सोपे वाक्य देतो, आणखी यावर प्रचंड प्रॅक्टिस करून घेऊयात येणाऱ्या टायमामध्ये. पण आता जे काही मी वाक्य देणार आहे तेवढ्यामधूनच तुमची संकल्पना क्लिअर करून टाकणार आहे. वाक्य आपण पहिल्यांदा घेऊयात बघा. काही इंटरेस्टिंग वाक्य आपण घेऊयात म्हणजे जरा तुम्हाला जरा मजा येईल जरा शिकण्यामध्ये. आपण एक वाक्य थोडे प्रश्नार्थक लेवलचे वाक्य बनवूयात म्हणजे तुम्हाला सोपं जाईल बघा हे समजायला. मी जर असं म्हणालो इथे डज नाही, आता तुम्ही वापरा बरं का. सी प्ले क्रिकेट आणि मी क्वेश्चन मार्क लावलेला आहे. क्वेश्चन मार्क का लावला आहे, रिकामी जागामध्ये काय येणार आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल तर त्यावेळेस डज किंवा डीड यापैकी किंवा डू या तीनपैकी कोणतं तरी एखादं आपण वाक्य जे आहे साध्या वर्तमान काळाचं आणि साध्या भूतकाळाचं वाक्य आपण त्या पद्धतीने आपण बनवत असतो. परंतु एक लक्षात ठेवा की आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे आणि साध्या वर्तमान काळाचं वाक्य असेल तर तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीत असायला पाहिजे डू आणि डज ह्या दोन जे आहे आपण जे त्या ऑक्झिलरी वर्बचा उपयोग करून आपण याला जे आहे काय बनवू शकतो तर प्रश्नार्थक वाक्य बनवू शकतो. पण आता याच्यापैकी डू आणि डजपैकी काय घ्यायचं आहे तर वाक्याचा सब्जेक्ट बघा. वाक्याचा सब्जेक्ट सी आहे, सी हा सिंग्युलर आहे त्यामुळे सिंग्युलर सोबत काय येणार आहे डज येणार आहे. डज लक्षात आलं. डज सी प्ले क्रिकेट, डज सी प्ले क्रिकेट. नेक्स्ट वाक्याकडे जाऊयात. हे वाक्य तुम्हाला समजलेलं आहे का सांगा. हे वाक्य समजले. दुसरं वाक्य घेऊयात आपण. सोपं वाक्य. मी जर असं म्हणालो राणी क्लीन हर हाऊस डेली आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं कारण आपण काय करायला आहोत या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायला आहोत त्यामुळे या वाक्याला प्रश्नार्थक चिन्ह येणार आहे. आता राणीच्या पुढे जे आहे आपल्याला जर का याला प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल म्हणजे राणी रोज तिचं घर जे आहे ते स्वच्छ करते का अशा प्रकारचा प्रश्न विचारायचा असेल तर डज का डीड का डू यापैकी आपल्याला घ्यायचं आहे. हालाकी हे वाक्य जे आहे बघा दोनपैकीच घ्यायचे डू किंवा डज. आपल्याला डीड या पिक्चरमध्ये नकोच सध्या आणायला. डीडबद्दल मी स्वतंत्र बोलतो तुम्हाला पण सध्या डू का डज एवढं बोलायचं क्लिअर करा. डू का डज एवढं तरी ॲटलिस्ट क्लिअर करा. राणी हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे ऑब्वियसली डू हे सिंग्युलर सब्जेक्ट आय सोडून येत नाही ते प्लुरल सब्जेक्ट सोबत येत आहे त्यामुळे आपल्याला इथं डज घ्यायचं आहे. मग वाक्य कसं बनेल डज राणी क्लीन हर हाऊस डेली म्हणजे रोज राणी तिचं घर स्वच्छ करते का. वरचं वाक्य होतं की सी प्ले क्रिकेट म्हणजे सी हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे डज आलेला आहे. डज सी प्ले क्रिकेट म्हणजे ती क्रिकेट खेळते का अशा प्रकारचे वाक्य आहेत. यामधून एक गोष्ट आपल्याला क्लिअर झालेली आहे. जसं तुम्हाला माहीत आहे की मी नेहमी माझा जो फोकस असतो तर तुम्हाला ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा माझा जो आहे व्हिडिओच्या मागचा उद्देश असतो. आता याला थोडं तुम्ही जर असं म्हणालं की सर सूत्र सांगा म्हणजे आपल्या चॅनलची खासियत जी आहे की सोप्या पद्धतीने सांगण्याची तर ते आता आपण बघूयात. सूत्र काय बनेल याचं बघूयात. आता पहिल्यांदा प्रश्नार्थक वाक्य डू आणि डजचा उपयोग करून खास करून डू आणि डज या दोन जे आहे क्रियापदाचा लक्षात ठेवा दोन ज्या या वर्बचा उपयोग करून ऑक्झिलरी वर्बचा उपयोग करून कशा प्रकारे वाक्य बनेल तर पहिल्यांदा बघा काय येणार आहे ऑक्झिलरी वर्ब येणार आहे.
ऑक्झिलरी व्हर्ब. ऑक्झिलरी व्हर्ब कोणचा आहे? डू किंवा डज. त्यानंतर काय येतं बघा, सब्जेक्ट. आता राणी सब्जेक्ट आहे, वरच्या वाक्यामध्ये सी घेतलं होतं म्हणजे हे सब्जेक्ट आहे. ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट. वाक्य कसं प्रश्नार्थक बनतं आहे? कोणतं वाक्य? साध्या वर्तमान काळाचं. आणि कसं करायचं आहे? डू आणि डजचा उपयोग करून त्या संदर्भात बोलतो आहे. पहिल्यांदा घेतलं आहे आपण ऑक्झिलरी व्हर्ब डू किंवा डज, कोणतंही असो, मग डीड असो काही पण असो. त्यानंतर येईल सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे? तर सब्जेक्टच्या नंतर अगदी सोपं आहे, सांगा बरं काय येईल? तर सब्जेक्टच्या नंतर व्हर्ब येईल. आता त्या संदर्भात तुम्हाला वरच्याच वाक्यामध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. सब्जेक्टच्या नंतर येईल व्हर्ब आणि व्हर्बच्या नंतर येईल मग शेवटी तुमचा क्वेश्चन मार्क. ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट पण एक खूप महत्त्वाची गोष्ट. आता बघा वरती वाक्य तसेच घेतलेले आहेत का? आपण एकदा बघूयात. बघा इथे जर बघितलं, पहिल्यांदा आलेलं आहे ऑक्झिलरी व्हर्ब, त्यानंतर आलेला आहे सब्जेक्ट, त्यानंतर आलेलं आहे क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, म्हणजे व्हर्ब आहे क्लीन. तर त्यानंतर बघा ॲक्टिव्हिटी म्हणजेच व्हर्ब असतो कुठला पण, तर व्हर्ब काय आहे इथे? क्लीन आहे. त्यानंतर बघा इथे जर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट घेतलेलं आहे आणि त्यानंतर शेवटी जे आहे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची स्ट्रक्चर ऑक्झिलरी व्हर्ब, सब्जेक्ट, व्हर्ब आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क हवाच, कारण ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट आला तर क्वेश्चन मार्क येणार म्हणजे येणार. आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सूत्राच्या द्वारे पण सांगितलेलं आहे, साध्या वर्तमान काळाचं वाक्य जर आपल्याला डू आणि डजचा वापर करून जर तुम्हाला बनवायला जर कोणी सांगितलं तर या सूत्राचा उपयोग करायचा आहे. हालाकी यावर कितकी प्रॅक्टिस करून घेतो तुमची मी येणाऱ्या टायमामध्ये, या संदर्भात तुम्हाला प्लेलिस्टमध्ये प्रचंड मी याची प्रॅक्टिस करून घेणार आहे. ती प्लेलिस्ट बनवणार आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर पाहू शकता. अधिक जर तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं द प्रिसाइज अकॅडमी पुणे हे प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि स्पोकनचा किंवा ग्रामरचा किंवा व्होकॅबलरीची जी बॅच आहे ऑनलाईन ती तुम्ही जॉईन करू शकता आणि अगदी माफक दरामध्ये आणि नेहमी पण उत्तम क्वालिटीचं जी आहे आपली टीचिंग असती ही तुम्हाला माहीत आहे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एकदा रिव्हिजन करून घेऊयात. मी सांगितलं तुम्हाला डू, डज आणि डीड. यावर मी तुम्हाला डीडचे वाक्य दिले नाही, परंतु डीडचे वाक्य मी सध्या गोंधळ तुमचा उडू नये त्यामुळे मी जाणून बुजून टाळतो आहे. पहिला मुद्दा, प्रेझेंटचे 2 फॉर्म आहेत डूचे, डू आणि डज. आणि डूचं जे आहे पास्ट जे आहे डीड आहे. त्यानंतर सब्जेक्टचा जर विचार केला तर चे जे प्रेझेंट टेन्समध्ये जर आपण प्रेझेंटचे पाहिले डू आणि डज बनतात. आणि सब्जेक्ट जर का आपण डीडच्या बाबतीत घेतला तर सर्व सब्जेक्टसोबत डीड येतं हे पण माहीत असायला पाहिजे. त्यानंतर वाक्य कसं बनवणे, एखादं प्रश्नार्थक वाक्य जर आपण डू आणि डजचा उपयोग करून केलं किंवा डीडचा पण वाक्यामध्ये उपयोग केला तर पहिलं ऑक्झिलरी व्हर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्ब आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये डू, डज आणि डीड या सोप्या 3 ऑक्झिलरी व्हर्बच्या संदर्भात इथे माहिती सांगितलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा आणि एक वाक्य पण तुम्ही या डू आणि डजचा उपयोग करून या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्कीच टाकायचं आहे. न चुकता जे आहे ते वाक्य तुम्ही तयार करायचं आहे म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि काही जरी अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.